कालीचरण बाबांद्वारे झालाय। जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी बनलेला राक्षस असून मुंबईत आलेल्या मोर्चावरही कालीचरण बाबांना भाष्य केले। पाहूया एक रिपोर्ट। अशी हवा होती त्या आंदोलनाची। लाखो लोक मुंबईत। मुंबई टेन्शन कायचं माहिती आहे का? हे जवतीन कुठीन जातीन कुठे मग घुसला द्यायचा नेता थळग्यावर चादर चढवायला। म्हटलं अरे चादळला निघाला रे। काही नाही, काही जाती भातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, राक्षस। कथित कालीचरण महाराज पुन्हा एकदा वादात सापडलाय। जरांगे हा हिंदूंना तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे। मुंबईत लाखोंचा मराठा मोर्चा निघाला तेव्हा हे खातील काय आणि टॉयलेटला जातील कुठे याचं मला टेन्शन आलं होतं, अशी खिल्ली कालीचरणनं उडवली आहे। आता एक आंदोलन सुरू झालं माहिती आहे तुम्हाला, हिंदूंमध्ये फूट पाडायचं। अशी हवा होती त्या आंदोलनाची। अशी हवा। लाखो लोक मुंबईत। मुंबई टेन्शन कायचं माहिती आहे का? हे जवतीन कुठीन जातीन कुठे कोणाला कशाची बोळख्याला केसाची असते का? तसं मला टेन्शन यायचं की येईना आता जाव कुठं येणार सारेलच आहे। मग घुसला द्यायचा नेता थळग्यावर चादर चढवायला। म्हटलं अरे चादळला निघाला रे। काही नाही, काही जाती भातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, राक्षस। तरुण सुंदर सुंदर मायला भोगा मानलेला ते छान वाटतं हो की सुंदर सुंदर महिला सगळ्या भोगल्या पाहिजेत असं म्हणणार हीच पैदाशी वाटतं बहुतेक। कारण हिंदुत्व चालवतो मी कट्टरपणा, संत महंतांचं आदरसुद्धा करतो। आरक्षण मागतो म्हणजे काय आम्ही जातीवाद करत नाहीत, आम्ही हिंदूच आहेत ना। तरी पण कुठे कसली वाकडे तिकडे टिकले लावल्याने धर्माचं तुम्हीच पगडा एकट्यानं घेतलाय, टिकल्या लावून हिंडणारे असते ते सुपाऱ्या घेऊ शकतात। जाताना नारळ पाहिजे, जाताना पैसे पाहिजेत, जेवायला चांगलं पाहिजे, गोरगरिबाच्या कष्टाचं कारण आणखीन बी हे रक्त पिणारेच आहेत काही जण। तिकीट पाहिजे असं पुढच्या वेळेस कशाचं नसतं, विधान परिषद लागत असताना आता आणखीन 2 टिकल्या लाव मागून एखादी लाव इथं वर का मागून, म्हणजे आम्ही खरा छत्रपतीचं हिंदुत्व चालवणाऱ्याच्या महंताच्या पाठीशी आहेत। आम्ही मराठी वारकरी संप्रदायाच्या ताकदीनं पाठीशी आहेत। दरम्यान बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरून जर हिंदूंना एकजूट व्हायचं असेल तर हिंदूंमधल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध करणार का, अशा अनेक प्रश्नावर कालीचरण बाबांना भूमिका मांडली आहे। माझ्या पूर्वजांनी ते पाप केलं आणि त्याचा मला पश्चात्ताप आहे। दलितांना मंदिरात न जाऊ देणे, शूद्रांना मंदिरात न जाऊ देणे, मी मानतो माझ्या पूर्वजांनी पाप केलं आणि मला त्याची शरम वाटते, परंतु मी त्या पापाचं प्रायश्चित्त करून राहिलो आहे। मी संन्यासी असल्या नात्यानं माझ्यासोबत दलित समाजाचे पोरही मंत्र दीक्षित आहे। पंचशिलाचं पालनाचा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिरिरीनं दिला आणि ते डोक्यात पक्क राहावं याच्यासाठी पंचशिलाचा ध्वज लावला जागोजागी। ते सिद्धांत ग्रेट आहेत, तुम्ही पाळता किती याच्यावर त्या महापुरुषांचा सन्मान अवलंबित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि सगळ्याच महापुरुषांचा आमच्या हृदयात परिपूर्ण सन्मान आहे, पण माझ्या गुरुनं मला जी ऑर्डर केली ते मी पाळणार। शिंदे ग्रेट आहेत बा माझ्या नजरेत, फडणवीसही चांगले आहेत, बाकीचेही चांगले आहेत, पण मला शिंदे आवडतात का का भाई देवीचे भक्त आहे। कामाख्या असो, काली असो, गुवाहाटीचं आम्ही आहोत समजा। कालीचरण महाराजाचं खरं नाव अभिजित सराग आहे। मुळगाव अकोला। माहितीनुसार शिक्षण 8वी पर्यंत। धार्मिक कार्यासाठी काही काळ इंदूरला भय्यूजी महाराज यांच्यासोबत वास्तव्य। 2017 मध्ये पुन्हा अकोल्यात येऊन नगरपालिकेची निवडणूक लढवली। आता पुन्हा धर्मकार्य करत असल्याचा दावा। दिवसाला 40,000 मुली गायब होत आहेत असं म्हणत मुलींना लव जिहाद पासून वाचवायचं असेल तर डुकराचा दात पाण्यात टाकून ते पाणी मुलींना पाजा, असा सल्ला कालीचरणनं दिलाय। 200 लोक होते कालीचरण महाराजाच्या कार्यक्रमाला। हे सगळे पेरलेले लोक आहेत। निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हिंदू जनजागरण नावाने यांच्या सभा चालू असतात, या प्रचार सभाच असतात।
ह्या महायुतीसाठीच होती प्रचार सभा. हे बघा, जरांगे पाटलांनी एक जातीयवादी भूमिका घेतलेली आहे आणि ते जातीयवादी भाषणं करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एक आहे तो सेफ आहे. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.